सर्वांना ख्रिस्ता सलाम. जय मसीही अँड प्रेज द लॉर्ड. परत एकदा या डिजिटल संडे सर्व्हिसमध्ये ख्रिस्तामध्ये प्रत्येकाचं स्वागत करतो व वेलकम करतो. स्तोत्रकर्ता या ठिकाणी सांगतो, हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. या प्रार्थनापूर्वक आपण ही संपूर्ण भक्ती देवाच्या हाती समर्पित करू आणि देवाला सांगू की देवा, तूच आम्हाला सहाय्य कर आणि तूच आम्हाला मदत तू कर. आणि म्हणून मी विनंती करतो, माननीय पास्टर राजू मार्गेपाळक साहेब पुढे येतील आणि प्रार्थना करतील. बरं, आपण प्रार्थना करू. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रांनो त्याची कृत्य जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे करा. प्रिय प्रभू येशू, आज पुन्हा आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या या उपासनेसाठी, कारण तू गौरवी परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आणि वधस्तंभाच्या मरणाच्या द्वारे गौरवी देवबापा तो आम्हाला निवडून घेतलेला आहे. म्हणून या उपासनेसाठी आम्हा प्रत्येकाला तो आमंत्रित केलेला आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन गौरी देवबापा आम्हाला सदैव तुझ्या वचनाच्या द्वारे, तुझ्या अगाध प्रीतीच्या द्वारे गौरी देवबापा आम्हाला लाभतं. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आजची उपासना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तो आशीर्वादित कर. जे ऑनलाईन पित्या परमेश्वरा तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या महान संगतीमध्ये उपस्थित आहे, त्या सर्वांना पित्या परमेश्वरा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आम्ही सोपवतो. आजचे पित्या परमेश्वरा तुझे गीतं आणि गौरवी देवबापा तुझी उपासना आणि तुझं महान वचन आमच्यापर्यंत पित्या परमेश्वरा तुझा निरोप येत असताना आमची प्रत्येकाची हृदयाची तू गौरवी देवबापा तयारी कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कर. कारण तू गौरवी परमेश्वर आहे आणि ज्यावेळेस आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये येतो त्यावेळेस गौरवी देवबापा आम्ही आशीर्वादित होतो. म्हणून पित्या परमेश्वरा हा सर्व समय आणि ही उपासना तुझ्या पवित्र हातामध्ये घे. प्रभू येशू ख्रिस्त जो तारणार आहे याच्या गोड आणि प्रिय नाम मागतो म्हणून तो आहे. आमेन. या आपण ह्यावेळेस आराधना करूया, कारण देवाच्या नावामध्ये मुक्ती आहेत, त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहेत आणि म्हणून ते सामर्थ्य प्रगट करण्यासाठी व त्याच सामर्थ्याने देवाची स्तुती व देवाची महिमा आणि आराधना करण्यासाठी सदैव तयार असणारे आपले क्वायर मी यांना विनंती करतो की ते पुढे येतील आणि आराधनेमध्ये ते आपल्याला चालवतील. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. पुन्हा एकदा आजच्या पवित्रवारी परमेश्वराच्या सानिध्यात आपण एकत्र आलेलो असताना आपण सर्व आमच्या प्रभुरायाचं गौरव करूया, आमच्या प्रभुराजाला धन्यवाद देऊया आणि सुंदर गीत प्रभूच्या स्तुतीसाठी आपण सर्व मिळून गाऊया. राजाओं का राजा है, प्रभुओं का प्रभु है, प्रभु यीशु मसीह.
आमच्या परमेश्वराच्या स्तुतीसाठी आणखी एक गीत गाऊया आपण. आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में उसकी स्तुती करो. सुंदर गीत प्रभूच्या स्तुतीसाठी आपण यावेळेला गाऊया.
जगत में उसकी स्तुति करो। हालेलुया, हो ला 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 ला, हालेलुया, आमीन। हरदम होके साथ यीशु में खुशी और शांति आएगा वो लेने तुमको, रहना तुम तैयार। हरदम होके साथ यीशु में खुशी और शांति आएगा वो लेने तुमको, रहना तुम तैयार। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की होशाना। हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो। हालेलुया, हो होशाना, ला 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 ला, हालेलुया, आमीन। आपण ह्या समय देवाची स्तुती देवाची आराधना केलेली आहेत. खरं जो परमेश्वर आहे तो आपल्याला जय देणार आहेत आणि म्हणून त्याच्यासोबत राहण्यासाठी आपण नेहमी त्याच्यावर विश्वास ठेवीत पुढे जाण्याची गरज आहे, कारण तो शांतीने आणि आनंद देणार आहे. आणि म्हणून आपण ह्यावेळेस स्तोत्र आळीपाळीने वाचणार आहोत आणि या स्तोत्राद्वारे आपला विश्वास आपण जाहीर करणार आहोत. आणि म्हणून स्तोत्र संहिता 46 वचन 1 ते 11 आहेत, हे आपण आळीपाळीने वाचणार आहोत. पहिलं वचन मी वाचन, दुसरं वचन मंडळीकडून रेव्हरंड अनुप पळवी पाळ्यासाहेब हे वाचतील आणि म्हणून मी विनंती करतो की ते पुढे येतील आणि स्तोत्र संहिता वाचण्यासाठी ते मदत करतील. स्तोत्र संहिता 46 या आपण देवाच्या वचनाचा मान सन्मान करीत आपण आपल्या जागेवर उभा राहू आणि हे स्तोत्र आळीपाळीने वाचणार आहोत आणि मग आपण आपला विश्वास जाहीर करू. प्रेषिताचा विश्वास अंगीकार आपण म्हणणार आहोत. स्तोत्र संहिता 46. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकटासमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलता पालती झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले. सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्याच्या उंच बळ्याने पर्वत हलले तरी आम्ही भिणार नाही. जिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करीतात अशी एक नदी आहे. त्या नगराच्या ठाई देव आहे, ते दळावायचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करीत. राष्ट्रे खवळली, राज्य डळमळली, त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहेत, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या परमेश्वराची कृत्ये पहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिग्गदापर्यंत लढाया बंद करीतो, तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो, रथ अग्नीत जाळून टाकितो. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रामध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. या आपण शेवटचे वचन सर्वजण मिळून वाचूया. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या आपण यावेळेस आपला विश्वास जाहीर करू आणि प्रेषणाचा विश्वास अंगीकार आपण सर्वजण मिळून बोलूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्या जो मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला पदस्तंभाला खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो मृत्यूकात उतरला व तिसऱ्या दिवशी निराळ्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी विश्वास धरितो. आमेन. आपण सर्वजण खाली बसूया.
यावेळेस आपण मदतीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत आणि ज्या विनंत्या आहेत त्या नेहमीप्रमाणे आपण देवाच्या हाती समर्पित करू, कारण देव हा आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. SMसाठी वेस्टचे सर्व अधिकारी व टीचर आणि स्कूलचा सर्व स्टाफ, हॉस्टेलचा सर्व स्टाफ आहेत व त्याचप्रमाणे जे नेहमी आराधना करण्यासाठी तयार असतात, क्वायर व त्याचप्रमाणे संडे स्कूल, यूथ, महिला संघ व प्रार्थना गट, या सर्व आध्यात्मिक गटासाठी प्रार्थना करा की जेणेकरून आपल्या मंडळीची अधिक मजबूती व्हावी म्हणून. ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत त्यांच्याकडे देखील आपण प्रार्थना करणार आहोत. फिलिप पटारे आहेत, श्री फिलिप पटारे, श्री संदीप पाटील सर आहेत व निशिकांत ठाकूर आहेत. या प्रिय जनांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत आणि SM फॅमिलीतर्फे या प्रत्येकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे श्री दिनेश विलास वळवी यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहेत, त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानतो व SM फॅमिलीतर्फे आम्ही त्यांना अभिनंदन करतो. व त्याचप्रमाणे पास्टर निलेश वळवी यांना कन्यारत्न प्राप्त झालेले आहेत, त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानतो आणि म्हणून SM फॅमिलीतर्फे आम्ही त्यांचं देखील धन्यवाद करतो, अभिनंदन करतो की देवबाप तुमचं दोघी फॅमिलीचं अधिक संरक्षण करो आणि देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. यावेळेस मी विनंती करतो रेव्हरंड अनुपवी पाळ्यासाठी पुढे येतील आणि मध्यस्थच्या प्रार्थनेमध्ये आपल्याला चालवतील. प्रार्थना करूया. सर्व समर्थ दयाळू मंदक्रोध दयामय अशा आमच्या प्रभू, आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. हे दयाळू परमेश्वर पित्या, तू किती सामर्थ्याने नटलेला आहेस याचा अनुभव प्रतिदिवशी आम्ही घेत आहोत आणि आजची ही सुदीन सकाळ ही त्यासाठी तू आम्हास दिलीस. आजचा हा पवित्र वार प्रिय प्रभू, आम्ही आमच्या प्रिय कुटुंबासमवेत ऑनलाईन पद्धतीने आजची भक्ती करीत असताना जेथे दोघे किंवा तिघे आहेत तेथे त्यांच्यामध्ये तुझी उपस्थिती आहे असा आमचा दृढ विश्वास आहे. आणि या विश्वासाने प्रभू आम्ही तुझ्या चरणापाशी बसतो आणि आजच्या पवित्र वचनासाठी तुझ्याकडे आम्ही सहाय्य मागतो. तू बोल आणि आम्ही ते ऐकून त्यानुसार जीवन वर्तन करू. यासाठी प्रभू तू आम्हाला आपल्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे आणि आम्हाला तुझी कृपा पुरेल. विशेष प्रभू आम्ही प्रार्थना करतो SMसाठी, SMच्या सर्व कार्यासाठी, मान्य अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे सर्व सन्मान्य पदाधिकारी वर्ग, कार्यकारी संचालक, सन्मान्य सर्व कमिटी मेंबर्स. प्रिय प्रभू आम्ही या सगळ्यांसाठी तुझ्या चरणापाशी आभार मानित तुला धन्यवादाचा यज्ञ अर्पण करतो, कारण की प्रभू या प्रियजनांच्याद्वारे ज्या योजना केल्या जात आहेत आणि प्रभू या कोविडच्या वातावरणामध्ये या प्रियजनांनी जी मोलाची सेवा मंडळीसाठी, संस्थेसाठी आणि विविध माध्यमांसाठी केलेली आहे त्यासाठी आमचे मान्य अध्यक्ष महोदय, आमचे सन्मान्य चेअरमन, आमचे सन्मान्य कोऑर्डिनेटर, आमचे सन्मान्य सर्व विश्वस्त आणि त्यासोबतच मंडळांचे सर्व अध्यक्ष, मंडळांचे सेक्रेटरी खजिनदार, सर्व मंडळांचे पालक वर्ग व मंडळीमध्ये सेवा करणारे वायर, तरुण संघ, महिला मंडळ, त्यासोबतच संडे स्कूल, ऑनलाईन पद्धतीने विविध उपक्रम राबवले गेले ते सर्व प्रियजन. प्रिय प्रभू यासोबतच आम्ही प्रार्थना करतो आमचे सर्व सन्मान्य प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी, हॉस्टेल वॉर्डन आणि हॉस्टेल सुप्रिटेंड या सगळ्यांसाठी. प्रिय प्रभू ह्या सर्व प्रियजनांच्या सेवेचा वाटा हा प्रत्येकाने जो उचललेला आहे त्यांच्या सेवेचं तू त्यांना प्रतिफळ आणि त्यांच्या सर्व कार्याचं बक्षीस हे तू त्यांना देत आहेस. प्रिय प्रभू आम्ही प्रार्थनेमध्ये आठवण करीत असताना गेल्या सप्ताहामध्ये जो दुःखित प्रसंग गावित कुटुंबावरती झाला, विशेषतः संतोष गावित यांचे चिरंजीव सुधाकर यांना प्रभू तू आज्ञा केलीस. त्यांच्या जाण्याने हॉस्टेल व्यवस्थापनात असलेला एक चांगला कर्मचारी आम्हातून गेला. प्रिय प्रभू आम्ही प्रार्थना करतो त्यांच्या पश्चात असलेल्या त्यांच्या सर्व प्रियजनांसाठी त्यांचं तू सांत्वन कर, समाधान तू त्यांचं कर. यासोबतच देवबापा दुःखाचे प्रसंग जरी असले तरी काही कुटुंबामध्ये आनंदाचे प्रसंग देखील तू निर्माण केलेस. आमचे बंधू दिनेश वळवी यांना पुत्ररत्न दिलं, मास्टर जे आहेत प्रभू धुळ्याचे त्यांना तू कन्यारत्न दिलंस, त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. या प्रिय कुटुंबाला तुझ्या कृपेमध्ये आणि तुझ्या आशीर्वादामध्ये वाढीव. यासोबतच देवबापा आम्ही प्रार्थना करतो मंडळीच्या ह्या कार्यामध्ये अविरत ऑनलाईन पद्धतीने तुझ्या वचनाची सेवा करणारे सर्वच मंडळांचे बाळक वर्ग व त्यांना सहकार्य करणारे सर्व पडद्याच्या मागील सेवा करणारे प्रियजन, या सगळ्यांसाठी प्रभू आमची प्रार्थना आहे या प्रियांच्याद्वारे तो आम्हा प्रत्येकाला चालेल. विशेष प्रभू या दिवसांमध्ये शिक्षण पद्धतीसाठी आम्ही प्रार्थना करतो. आमचे शिक्षक वर्ग जे फारच मेहनत घेत आहेत, कष्ट घेत आहेत
आमचे सर्व प्राचार्य जे विविध योजना करीत आहेत, ऑनलाईन पद्धतीने लेकरांना कसं शिकवावं यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रिय प्रभू, अशा सर्व प्रियांना तुझी कृपा लाभू दे आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांची अधिक आणि अधिक वाढ होऊ दे. पुढील मार्ग आहेत शिक्षणाचे, ते मोकळे व्हावेत आणि त्याद्वारे आमच्या पुढच्या पिढीला अतिशय चांगलं ज्ञान मिळावं यासाठी प्रभू शिक्षण व्यवस्थेला तू आपल्या हातात घे. यासोबतच प्रिय प्रभू, आम्ही आभार मानतो आमच्या महाराष्ट्रासाठी, आमच्या प्रिय भारत देशासाठी, आमचे मान्य पंतप्रधान आणि त्यांचं सर्व मंत्रिमंडळ, आमचे मान्य मुख्यमंत्री आणि त्यांचं सर्व मंत्रिमंडळ, ज्या योजना ते राबवत आहेत प्रभू, त्या तू आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादित कर. यासोबतच आम्ही दुसऱ्या बाजूने पावसाच्या ह्या सर्व कामांकडे पाहत असताना विविध योजना आखल्या जात आहेत, त्या दे बापा तू आशीर्वादित कर. काही ठिकाणी पुष्कळ असा पाऊस आहे मुंबई आणि त्या उपनगरांमध्ये, त्या ठिकाणी सर्व काही व्यवस्था व्हावी आणि सगळं चांगलं बसावं यासाठी आमची प्रार्थना आहे. सोबतच आम्ही आमच्यासाठी प्रार्थना करतो. आम्हालाही पावसाची गरज आहे प्रभू, तो आपली कृपा पुरव आणि शेतीवाडीमध्ये चांगलं पीक येण्यासाठी योग्य वेळेला योग्य पावसाचा पुरवठा तू करावास अशी आम्ही प्रार्थना करतो. प्रिय प्रभू, कोविडच्या या वातावरणामध्ये सेवा करणारे आमचे सर्व डॉक्टर, सर्व नर्सेस, सर्व पोलीस विभागातले सहकारी, या सगळ्यांसाठी आमची प्रार्थना आहे प्रभू. जी अविरत त्यांनी सेवा चालवलेली आहे, ही सेवा दे बापा तू आशीर्वादित कर आणि त्यांच्या या गौरवी सेवेच्याद्वारे जनतेला जो फायदा झालेला आहे यासाठी प्रिय प्रभू त्यांची जीवनं तू आशीर्वादाने भरावीस अशी आम्ही प्रार्थना करतो. आज विशेषतः आम्ही पवित्र वचनाकडे जात असताना मान्य रेव्हरेंडजी जयकर पाळक साहेबांसाठी प्रार्थना करतो. त्यांच्या करवी तू आम्हाशी बोल, तुझा पवित्र निरोप आम्हासाठी काय आहे हा समजून घेण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य करता असा हो आणि त्यांच्याकडून येणारं वचन हे आम्हासाठी आशीर्वादित असं होऊ दे. आमच्या सर्व प्रार्थना, विनंत्या आणि सर्व गोष्टी आम्ही तुझ्यासमोर सादर करतो आणि आजच्या सकाळी नव्याने तुला आम्ही आमचं समर्पण करतो. ते तुला मान्य असो आणि आमच्या जीवनाद्वारे तू गौरविला जा. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. थँक्यू रेव्हरेंड अनुपवी पाळक साहेब सुंदरशा प्रार्थनेबद्दल. मंडळीसाठी काय सूचना आहे त्या सूचना मी या ठिकाणी देतो. येत्या रविवारी म्हणजे नेक्स्ट संडे आपण फादर्स डे सेलिब्रेट करणार आहोत आणि म्हणून त्यावेळेस देवाच्या वचनातून सेवा करणारे व घोषणा करणारे व आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले माननीय रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब हे आपल्याला वचनातून मार्गदर्शन करतील. यावेळेस आपण दान घेणार आहोत, वर्गणी घेणार आहोत आणि म्हणून मी विनंती करतो क्वायर पुढे आणि एक गीत ते आपल्यासमोर सादर करतील. त्यावेळेस आपण आपल्या घरीच आपल्या कुटुंबासमवेत आपल्याला दान गोळा करायचा, एकत्र करायचा आहे आणि मग नंतर चर्च चालू होईल किंवा आपण आम्हाला फोन करा, आम्ही ते तुमच्याकडून कलेक्ट करू आणि देवाच्या दानामध्ये किंवा भांडारामध्ये ते आम्ही टाकू. स्वप्नी
आपण ह्या दानावर आशीर्वाद मागू व त्याचप्रमाणे ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत त्यांच्याकडे देखील आपण प्रार्थना करू व त्याचप्रमाणे जो आजचा उपदेश आपल्याकडे देवाचे दास घेऊन येणार आहेत रेव्हरेंड ग्लॅडविन इमॅन्युअल जेकर पाळक साहेब, त्याच्याकडे देखील आपण प्रार्थना करू की त्यांच्याकरवी प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याबरोबर त्याच्या आत्म्याद्वारे बोलावा म्हणून या आपण प्रार्थना करू. हे प्रभू, आम्ही तुझे आभारी आहेत कारण सर्व प्रकारचे आशीर्वाद प्रभू तू देणार आहेत. स्वर्गीय भांडातून प्रभू आशीर्वाद तू देतो. मला की 3:10 प्रमाणे सांगितलेल्याप्रमाणे प्रभू आम्ही सारा दशांश व सारोकर्षित दान आम्ही तुझ्या मंडळामध्ये टाकतो आणि तुझं वचन सांगतं की तुम्ही टाकून बघा, मी तुम्हाला आशीर्वाद देतो का देतो याची तुम्ही प्रचिती पहा. हो प्रभू, तू आम्हाला अद्भुत रीतीने आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे आणि म्हणून जो आशीर्वाद तू आम्हाला दिला त्या आशीर्वादामधून प्रभू या दानाच्या रूपाने आम्ही तुझ्या भांडारामध्ये टाकत आहोत. या दानाचा उपयोग त्या राज्याच्या वाढीसाठी करून घे व तुझं गौरव व तुझी महिमा तू करून घे. त्याचप्रमाणे ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत प्रभू, श्री फिलिप पठारे आहेत व श्री संदीप पाटील सर आहेत व निशिकांत ठाकूर आहेत प्रभू, या सर्व प्रियजनांना व जे अजून जे प्रियजन आहेत ज्यांचे वाढदिवस आहेत त्या प्रत्येकांना प्रभू मी तुझ्या हाती समर्पित करतो. त्या प्रत्येकाचा चालक आणि मालक तू. मागील वर्षभर प्रभू त्या प्रत्येकाचा सहाय्यकर्ता मार्गदर्शक झाला, त्याबद्दल आभार मानतो. या वर्षामध्ये देखील प्रभू त्याचा सांभाळ करता मार्गदर्शक तू आणि तुझ्या वचनाचे दिलेल्या प्रभू ते आज्ञापालन करीत पुढे जावा, कारण तुझं वचन सांगता अनुवाद 28 मध्ये की सर्व प्रकारचे आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. आणि म्हणून प्रभू ह्या प्रियजनांनी तुझ्या वचनामध्ये राहत त्यांनी पुढे जात असताना प्रभू त्यांना त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे प्रभू आज आमच्याबरोबर तुझे दास रेव्हरेंड ग्लॅडविन इमॅन्युअल जेकर पाळक साहेब प्रभू तुझे दास तुझ्या वचनाकरवी प्रभू त्या आम्हाबरोबर बोलणार आहेत आणि म्हणून प्रभू त्यांना तू सहाय्य कर, त्यांना मदत तू कर, त्यांच्या ओठा जिभेला तू स्पर्श तू कर. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना तू पुरव की जेणेकरून प्रभू तुझा आत्मा प्रत्येकाच्या अंत्यकरणाला स्पर्श व्हावा आणि प्रत्येकाने पश्चाताप करीत तुझ्या चरणापाशी येऊन प्रभू तुझं वचन स्वीकारित, तुझी घोषणा तुझी आराधना करीत प्रभू तारणाचा अनुभव घ्यावा. म्हणून प्रभू ही संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हाती समर्पित करत आहे. जे प्रियजन ऑनलाईन भक्ती बघत आहेत त्या प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे आणि त्या प्रत्येकाला देखील तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना जो आमचा तारणारा जो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याच गोड आणि प्रिय नावात प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. यावेळेस मी विनंती करतो जो आज आपल्याकडे शास्त्र भाग आहे तो वाचण्यासाठी पास्टर राजीव मार्गे पाळासभे पुढे येतील आणि उत्पत्ती अध्याय 28 वचन 20 ते 22 ते आपल्यासाठी वाचतील. बरं, यावेळेस शास्त्रभाग आहे उत्पत्ती याचा 28वा अध्याय 20 ते 22 वचनं मी आपणासाठी वाचतो. याकोबाने असा नवस केला की देव मजबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीत माझे संरक्षण करील आणि मला खावयास अन्न व ल्यावयास वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईल. तर परमेश्वर माझा देव होईल आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशांश मी तुला अवश्य अर्पण करेन. देवबाप आपल्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद दे. यावेळेस मंडळीच्या वतीने मी माननीय रेव्हरेंड ग्लॅडविन इमॅन्युअल जेकर पाळक साहेब यांचं ख्रिस्तामध्ये स्वागत करतो व ते पुढे येतील व देवाच्या वचनातून ते आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्व मंडळीला सलाम असो. आपणावर परमेश्वराची कृपा व दया राहो आणि परमेश्वर देव बाप येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याचा मनोदय आपल्या सर्वांद्वारे सिद्धीस नेवो. आज उपासनेमध्ये एका महत्त्वाच्या विषयाबद्दल आपण बोलणार आहोत, विचार करणार आहोत आणि विशेषतः याकोबाच्या जीवनामधून आपण छोटासा धडासुद्धा आज घेणार आहोत. जे उपासना गीत आपण गायलं, येऊ दे जवळी तू जवळी, शिक्षाही देऊनी घे जवळी, हे देवा देवळी येऊ दे जवळी, येऊ
इंग्रजी भाषेमध्ये आलं आणि त्याची रचना या प्रकारे आहे, नियरर माय गॉड टू दी. आणि एक हे जगप्रसिद्ध गीत आपल्यापर्यंत पोहोचलं, याबद्दल देवाची स्तुती असो. आपणास ठाऊक नसेल कदाचित, ही एक या गीताची फार विलक्षण ऐतिहासिक गोष्ट आहे की ब्रिटनमध्ये राणी व्हिक्टोरिया जेव्हा आली, सम्राज्ञी जेव्हा झाली, तर ती आल्यानंतरच्या काळाला साहित्य विश्वाला व्हिक्टोरियन इरा, व्हिक्टोरिया राणीच्या काळात आलेल्या साहित्यिक चळवळीला तिचं नाव देण्यात आलं. या साहित्यिक चळवळीमध्ये अनेक गोष्टी इंग्लंडमध्ये, स्कॉटलंडमध्ये, आयर्लंडमध्ये, ब्रिटन ह्या 3 खंडांचा एकत्र समूह आहे. फार मोठी चळवळ युरोपमध्ये निर्माण झाली आणि अद्भुत साहित्यिक निर्माण झाले. हे जे गीत आहे हे राजदरबारामध्ये मृत्यूसमयी राणी व्हिक्टोरियाच्या वेळेसही आणि एडवर्ड 7वा वारल्यानंतर गायले जात असे. आजही हे गीत अशा महत्त्वाच्या प्रसंगामध्ये जगामध्ये गायलं जातं. परंतु हे गीत अस्तित्वात आलं तरी कसं? शेक्सपियर या काळामध्ये अत्यंत अद्भुत अशी रचना नाट्याच्या द्वारे सादर करीत होते. त्याच्या प्रसिद्ध नाट्यांमध्ये काही नाट्य आहेत ज्याच्यामध्ये काही आहे स्कूल ऑफ स्कॅन्डल्स, द मर्चंट ऑफ नेव्हिस, हॅमलेट, मॅकबेथ, जुलियस सीझर, अँथोनियो क्लिओपाट्रा वगैरे अनेक संगतीने आलेली ही अनेक नाटके आहेत. जेव्हा शेक्सपियरच्या नाटकांना सादरीकरणाचा प्रारंभ झाला तर त्या नाटकांची मुख्य नायिका ही सारा फ्लावर ॲडम्स नावाची स्त्री होती आणि ही मुख्य नायिका म्हणून नाटकामध्ये काम करीत असे. कालांतराने तिची प्रकृती खराब झाल्याने ती पुन्हा माघारी आपल्या घरी आली. पित्याने तिला प्रोत्साहन दिलं, ती लेखिका म्हणून लिखाण करू लागली. परंतु प्रकृतीचं स्वास्थ्य बरोबर नसल्याने ती जास्त श्रम घेत नव्हती. एके दिवशी रविवारच्या उपासनेबद्दल मंडळीच्या पाळकसाहेबांनी तिला विनंती केली की पुढच्या रविवारी मी याकोबाच्या जीवनाबद्दल बोलणार आहे, तर मला एक गीत त्याची रचना करून दे. तिने हे आव्हान स्वीकारलं आणि नियरर माय गॉड टू दी हे गीत रचलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच वेळेला या गीताला एक नवीन संगीत रचनाबद्ध करण्याची सांगीतिक पद्धतसुद्धा अस्तित्वात आली. तिला बेथेलियन किंवा बेथेल पद्धत म्हणतात आणि त्या आधारावर हे गीत रचलं गेलं. साधारणपणे 1845 ते 56 दरम्यान ह्या गीताला फार प्रसिद्धी मिळाली. इतिहासामध्ये नोंद आहे की 1906 मध्ये SS व्हॅलेंटिना नावाचं जहाज व्हँक्युव्हरला बुडालं. त्यावेळेला हे बुडताना लोकांनी गीत गायलं. असं म्हणतात टायटॅनिक जे प्रसिद्ध जहाज बुडालं त्याचा शेवट होत असताना गायक वृंदाने लोकांना प्रोत्साहन दिलं आणि हिंमत दिली. त्यावेळेसुद्धा व्हायोलिन्सवर किंवा त्या प्रकारे गीत गाऊन त्यांनी लोकांची हिंमत बांधली की भिवू नका, देव आहे, देव बचाव करील. अर्थात ते जहाज बुडालं, शेकडो लोक मेले, ती गोष्ट वेगळी. परंतु या गीताची छोटीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घ्या. बरीचशी उपासना गीते मंडळीच्या उपासनासाठी निर्माण करण्यात आली. अगदी चांगल्या संगीत रचनांवर ती रचण्यात आली आणि ही गाणी अवीट झाली, अमर झाली. त्यापैकी नियरर माय गॉड टू दी हे आहे. ये उदे जवळी तू जवळी. देवाची स्तुती असो की असे असंख्य लेखक मंडळीमध्ये जेव्हा निर्माण झाले, मंडळीची उपासना अधिक प्रगल्भ झाली, अधिक आशीर्वादित झाली.
याच्या जीवनाबद्दल पुष्कळ काय सांगण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. परंतु जो परिच्छेद आपल्यासमोर मी निवडला आहे त्यामधूनच फक्त आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 28व्या अध्यायामध्ये आपणासाठी जी वचन वाचण्यात आली ती 18 ते 22 मध्ये आपण पाहिली. उत्पत्ती 28, 18 ते 22. याकोबाच्या जीवनाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे याकोब जेव्हा आपल्या जीवनाच्या प्रवासाला प्रारंभ करतो तर तो आपल्या भावाला फसवतो, म्हणजे एसावला फसवतो. जन्मसिद्ध हक्क जो असतो प्रथमपुत्राचा तो आपला अन्न त्याग करून तो मिळवतो. परंतु एसाव हा तिरंदाज असल्यामुळे नैसर्गिकरित्या याकोबाला फार भीती वाटली, आई बापाला भीती वाटली आणि त्यांनी असा पर्याय निवडला. याकोब जर आपलं घर सोडून आपल्या हराणामध्ये म्हणजे आईच्या भावाच्या किंवा पूर्वजांच्या गावाला जर जातो तर तो तेथे सुरक्षित राहू शकेल. आणि अशा प्रकारे हा याकोब आपल्या प्रवासाला जीवनाचा आरंभ करतो. देवाविरुद्ध वागून, आपल्या भावाविरुद्ध वागून, आपल्या घराविरुद्ध वागून, आपल्या सतसत विवेकाविरुद्ध वागून हा याकोब पुढे जरी गेला असं लोक समजतात, तरी खरं पाहिलं असता याकोबाची दुसरी बाजू ही पण आहे की ज्या एका वेळच्या अन्नासाठी एसाव आपलं सर्व विकायला तयार झाला, तर दुसऱ्या बाजूला याकोब हा एका वेळच्या अन्नाच्या त्यागाने सार्वकालिक वारसा मिळत असेल तर घ्यायला पण तयार झाला. एकाने भूक भागवण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्याने आपली भूक शमवली नाही, त्याग केली आणि भूकेला राहून हा आशीर्वाद मिळवला. पुढे असं आपल्याला वाचायला मिळतं वारंवार की परमेश्वर देव जेव्हा पण पुढे जुना करार आणि नवीन करारामध्ये अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांचा उल्लेख करतो तेव्हा देव म्हणतो की मी अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा देव आहे. आश्चर्यकारक आहे. याकोब ज्याला फसविणारा सप्लांटर असं म्हणतात, तो देवाच्या आवडीचा मनुष्य बनला. पुढे तो जेव्हा जातो आपल्या गावाला निघालेला असताना तेथे लाबानाच्या येथे तो चाकरी करतो, त्याला फसवलं जातं. नंतर परत एकदा तो चाकरी करतो 7 वर्ष आणि दुसरी त्याची आवडती जी पत्नी आहे तिला तो मिळवतो. 14 वर्ष अशा प्रकारे चाकरी केल्यावर अधिक 6 वर्ष मेहनत करतो, 20 वर्ष तेथे घालवतो. तेव्हा या दरम्यान त्याला कमीत कमी 11 लेकरं झालेले असतात, म्हणजे पुरुष असतात. त्याला झालेले पुत्र आणि दीना नावाची एक मुलगी त्याला झालेली असते. कारण बन्यामीन हा पुन्हा परतल्यावर म्हणजे कनानामध्ये तो झाला. हे 12 लेकरं हे कनानात त्याला झाले नाहीत. पुढे जेव्हा याकोब मरण पावतो तर योसेफ त्याची प्रेतक्रिया मोठ्या राजकीय सन्मानाने करण्यासाठी मिस्रामधून त्याला कनानामध्ये घेऊन येतो आणि ज्या ठिकाणी त्याची प्रेतक्रिया मखपेलेच्या गुहेमध्ये करतो, तर मखपेला ही जी गुहा होती ती अब्राहमाने हेतीच्या वंशजांकडून पैसे देऊन विकत घेतलेली होती. हा जो प्रवास आहे योसेफ आपल्या बापाच्या सन्मानासाठी करतो आणि त्याला तेथे तो विसावा देतो. परंतु या वेळेला असं होतं की ते कनानी जे आजूबाजूला आहेत ते जेव्हा त्यांचा आकांत बघतात, रडणं बघतात, तर त्या जागेला ते नाव देतात अबेल मिस्राईम, मिस्राचा महाशोक असं ते म्हणतात. आता योसेफ नैसर्गिकरित्या लवाजम्यासह आलेला होता आणि सोबतीला आलेले त्याचे साथीदार किंवा संरक्षण करणारे सर्व मिळून आपल्या सर्वोच्च अधिकाराचा पिता वारला आहे म्हणून दुःख करीत होते. कल्पना करा, याकोब अनोळखी झालेला होता, परंतु परत आणल्यानंतर त्याचा जो सन्मान मृत्यूमध्ये करण्यात आला तो बघितल्यावर आपल्याला दिसतं की आजूबाजूच्या लोकांना, समाजांना सुद्धा कळलं की किती तो प्रिय होता
त्याच्या लेकरांना. थोडी जीवनावली त्याची जर बघितली तर त्याचं वय होतं एकूण 147 वर्षे आणि साधारणपणे 77 वर्षाचा झाल्यावर याकोबाने आपल्या भावाला बसविले आणि आपल्या प्रवासाला त्याने आरंभ केला. आणि ते तुम्हाला उत्पत्तीच्या 27, 28, 29 या अध्यायामध्ये वाचायला मिळतं. याकोबाच्या वाट्याला पळणे आले. त्याचं कारण होतं, जेव्हा याकोबाने स्वतः चूक केली, करायला लावली ती गोष्ट वेगळी, पण त्याने पत्करली तर त्याला आपला जीव वाचवावा लागला. आणि विशेष हा तीरंदाज नव्हता, त्याचा भाऊ तीरंदाज आहे. मग हा सुमारे 400 मैल म्हणजे 600 किलोमीटरचा प्रवास याकोब करायला एकटाच निघाला. आणि त्याच्याजवळ काठी होती आणि त्याची साक्ष आपल्याला पुढे वाचायला मिळते. तो म्हणतो, मी एका काठीनिशी माझ्या बापाचं घर सोडून निघालो. हा प्रवास त्याने पूर्ण केल्यावर मग तो 30 वर्षांनी साधारणपणे परततो आणि जी प्रार्थना त्याने उत्पत्ती 28 मध्ये केली होती तिची तो पूर्तता करतो. वैशिष्ट्य काय आहे की या प्रवासाला जेव्हा त्याने प्रारंभ केला, 48 मैल पार गेल्यावर तो बेरशेबाहून बेथेलाकडे आल्यावर, हे अंतर 48 मैल आहे. या 48 मैलाच्या पडावाला एका रात्री हा उशाला दगड घेऊन झोपला. एका दिवसाला 12 मैल 20 मैल जरी धरले, आपण गृहीत धरूया त्याला 2 किंवा 3 दिवसाची वाटचाल करून जावं लागले. तो मध्ये जेवला की नाही आपल्याला कल्पना नाही, परंतु काहीतरी शिदोरी असावी. परंतु तो निघाला आणि एका पडावाला बेथेलजवळ तो पोहोचला आणि तेथे विसावा घेण्यासाठी त्याने जेव्हा विचार केला तर त्याच्याजवळ डोक्याखाली ठेवायला काहीच नव्हतं. त्याने दगड घेतला आणि उशाला घेऊन तो झोपला. मनुष्य ज्या वेळेस जीवनामध्ये फसतो, त्रस्त होतो, समजत नाही त्या गोष्टी करतो, त्याचे दुष्परिणाम समोर येतात, तर त्याच्या आश्रयाला दगडासारखीच अवस्था निर्माण होते आणि तो किती त्या दगडाला धरून झोपण्याच्या वेळेला रडला असेल आपल्याला ठाऊक नाही. परंतु आपल्याला हे जरूर ठाऊक आहे की जे दुःखी होतात, जे कष्टी होतात, जे त्रस्त होतात, ज्यांचं काहीतरी गमावलं जातं, ज्यांचे हृदयभंग होतात, ज्यांची माणसं, ज्यांच्या घरातल्या महिला, ज्यांचं काही संपत्ती लुटली जाते, जाळपोळ होते, कोणत्या ना कोणत्या कारणाने इतका मोठा धक्का माणसांना बसतो की ते कोणाला काही सांगू शकत नाही. पण त्यांची उशी साक्ष देते रात्रीच्या वेळेला आणि ती जेव्हा भिजते अश्रूंनी तेव्हा समजते हे कष्ट, ह्या दुःखाच्या यातना कशा असतात. याकोबाचं जीवन आशीर्वाद होण्याचं प्रमुख कारण हे आहे की याकोब दुःख सहन करून त्यावर मात करायला शिकू लागला. तो थकला होता म्हणून मला असं वाटतं त्याला उशाला घेतलेल्या दगडामुळे झोप लागली. मला असं वाटतं असा आधार आपल्या प्रत्येकाला हवा असतो. आपल्या प्रत्येकाला एक विसाव्याची जागा हवी असते. आपल्या प्रत्येकाला असा दगड हवा असतो की ज्याला टेकून आपण आपलं स्वतःचं मन देवाला सांगू शकतो, उघडू शकतो. कोणी ऐकणारं नसेल तरी आपण स्वतःशी आपलं स्वगत आपण करतो, बोलतो. तो त्या ठिकाणी आल्यावर त्याने प्रार्थना केली. परंतु या प्रार्थना करण्या अगोदर जर तुम्ही नीट बघितलं अगोदरच्या वचनांमध्ये की त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याने एक शिडी बघितली. खाली तो आहे, दूत येत आहेत आणि जात आहेत आणि टोकाला परमेश्वर उभा आहे.
त्याला त्या स्वप्नाचा अर्थ कळला नाही, परंतु परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, असं 28व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये म्हटलं आहे की तो म्हणतो, परमेश्वर त्याला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव, इसाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. पुढे 15व्या वचनामध्ये म्हणतो, मी तुझबरोबर आहे, जिकडे तू जाशील तिकडे त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन, तुला या देशात परत आणील, तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. काय अद्भुत आणि काय विलक्षण आपला परमेश्वर देव आहे की आपल्या स्वतःच्या भावाला फसून जीवाचा बचाव करण्यासाठी पळालेल्या एका माणसाला देव म्हणतो, मी तुझ्या पूर्वजांचा परमेश्वर आहे आणि जेथे तू झोपला, जेथे तू आलास, ही मी तुला देणार आहे. तुझ्यामुळे पृथ्वीवरील कुळे आशीर्वादित होणार आहे, मी तुला अंतर देणार नाही. याकोबाला असं वाटलं, त्याच्या आईबापाला असं वाटलं, माझ्या लेकराचं कोणी नाही, आता काय होईल कोण जाणे, हा रस्त्यात त्याचं काय वाईट होईल, पोहोचल्यानंतर हा कसा पोहोचेल, तेथून परत येईल की नाही काहीच माहीत नाही. कल्पना करा, 30 वर्ष वाट बघणे आपल्या मुलाच्या परत येण्यासाठी आईबापांना काय वाटलं असेल. परंतु देव त्याला म्हणतो, मी तुला अंतर देणार नाही. अंतर देणार नाही म्हणजे मी तुझ्याबरोबर आहे. तो भयभीत होऊन उठतो आणि म्हणतो, हे भयप्रद स्थळ आहे, हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे. हे देवाचं घर आणि ह्या देवाच्या घराला एक दार आहे, त्या दाराला एक शिडी लावलेली आहे, असं त्याचं म्हणणं आहे. शिडी दिसली पहिले, आकलन त्याला नंतर झालं की जेथे तो आला ते देवाचं घर आहे आणि तेथे एक स्वर्गाचं दार सुद्धा आहे. देव आता याकोबाला त्याची योजना प्रगट करू लागतो, थोडं थोडं त्याला तो सांगू लागतो. वचन 18 मध्ये असं म्हटलेलं आहे, याकोब पहाटेस उठला. आपल्या जीवनातला खडतर प्रवास, आपले अश्रू, आपले दुःख, आपल्या कष्ट आणि वेदनांची रात्र देवाच्या आश्वासनानंतरही जेव्हा संपते, जी पहाट आपल्याला मिळते, आपण रात्रीच्या अंधकारात देवाशी असणारी सहभागिता आणि त्याचं बोलणं आपण विसरता कामा नये. त्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे आणि मोबदल्यामध्ये त्याचं उपकार स्मरण करीत काही गोष्टी आपण देवाला पुन्हा सांगितल्या पाहिजे. याकोबाचा प्रवास संपलेला नव्हता, फक्त प्रारंभ झालेला असतानाच या गोष्टी घडल्या. आणि मग त्याने तो दगड घेतला, त्याला स्मारक स्तंभ बनवला, तेलाचा अभ्यंग केला आणि त्याला त्या ठिकाणी नाव दिले बेथेल, म्हणजे देवाचे घर. एक छोटासा दगड त्याच्या डोक्याला आश्रय झाला आणि देव त्याला भेटतो काय, पुन्हा त्याला अभिवचनांची आठवण तो करून देतो काय, त्याला परत आणण्याचं तो त्याला आश्वासन देतो काय. पहाटेस याकोब ठरवतो, नाही, हा दगड नाही, ही देवाने दिलेली सार्वकालिक भेट आहे आणि ह्या भेटीमुळे येथे देवाचं घर मला आढळतं. मला जाणीव होते हे देवाचं घर आहे, देव आहे आणि माझ्याशी तो बोलतो. किती विलक्षण आणि अद्भुत आणि आनंदाची ही गोष्ट आहे. आणि त्या मोबदल्यामध्ये आता देवाला तो नवस करतो. आता मी नवसावर बोलणार नाही, परंतु अनेक नवसाचे उदाहरण महाराष्ट्रामध्ये पण आहेत आणि मी ऐकलं आहे, मला कल्पना नाही, परंतु बऱ्याच महिलांनी आणि संतांनी नवस केले आणि देवाला ते फेडले.
परंतु नेमकं नवस म्हणजे जी शास्त्रोक्त व्याख्या आहे ती आपण ऐकून घेऊ. मी रेव्हरंड अनुप वळवी यांना विनंती करतो, कृपा करून आपण ती व्याख्या नवस म्हणजे काय ही वाचा. नवस, एखाद्या देवतेने आपली विशिष्ट इच्छा पूर्ण केल्यास आपण तिला विशिष्ट पदार्थ अर्पण करू किंवा तिच्यासाठी विशिष्ट व्रत करू असे अभिवचन देणे म्हणजे नवस करणे होय. नवस बोलण्याचा प्रघात प्राचीन काळापासून सर्वत्र चालत आलेला आहे. नवस हे एक काम्य व्रत असले तरी ते सशर्त आहे. देवाने आधी भक्ताची इच्छा पूर्ण करावयाची व मग भक्ताने नवस फेडायचा असा क्रम त्यात असतो. म्हणजे नवसामध्ये एक प्रकारे देवाच्या देवत्वाला आवाहनाबरोबरच आव्हानही असते. म्हणूनच नवस हा व्यक्तीने धार्मिक श्रद्धेतून देवतेशी केलेला करार असतो आणि त्यात मोबदला, देवघेव, लालूच इत्यादी स्वरूपात व्यापारी वृत्ती दिसते असे एक मत मांडले जाते. याउलट नवसामुळे प्रार्थनेला एक विशेष सामर्थ्य प्राप्त होते आणि नवस फेडून मनुष्य देवाविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त करतो असेही मानले जाते. थँक्यू रेव्हरंड वळवी. ही परिभाषा मोठी लांबलचक जरी आहे, सारांश असा की हा एक करार आहे आणि हा करार आता याकोब देवाबरोबर करत आहे. आणि ह्या कराराची खूण म्हणजे तो ज्या दगडाने त्याला विसावा दिला, आश्रय दिला, आधार दिला, तो त्यालाच आता त्या कराराची खूण म्हणून तैलाभ्यंग करतो आणि मग आता तो नवस करतो. आणि दोन गोष्टी नवसामध्ये आपल्याला दिसतात. एक आहे आवाहन, देवाला आपण विनंती करतो, त्याला गळ घालतो. आणि दुसरं आहे आव्हान, देवाला आपण म्हणतो तू असे करशील, मी पण असे करेन, आणि मी असे करशील तर तू असं पण कर. अशा दोघांचं आवाहन आणि आव्हान यांचा मिलाप म्हणजे नवस. आणि जो केला तर फेडला पाहिजे असं शास्त्र शिकवते. पण मी नवसाबद्दल आता बोलत नाही. याकोबाने जो नवस केला त्याच्या 4 महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्या निदर्शनास आणून देतो. पहिली गोष्ट आहे वचन 20मध्ये, उत्पत्ती 28:20. याकोबाने असा नवस केला की देव मजबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीत माझे संरक्षण करील आणि मला खावयास अन्न व ल्यावयास वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईल. 4 गोष्टी याकोबाने नवस करताना बोलून दाखविल्या. कोणत्या हे 4 गोष्टी आहेत? पहिली आहे देवाची समक्षता. तो म्हणतो देवच बरोबर राहून. जर तुम्ही अगोदर वाचलं तर वचन 15मध्ये अगोदरच देव बोलला होता, मी तुला हे सर्व होईपर्यंत अंतर देणार नाही. पण आता याकोब पुन्हा त्याला गळ घालतो, हे परमेश्वरा देवा मजबरोबर तू राहा. देवाचं सान्निध्य, देवाची समक्षता ही जीवनाच्या प्रवासामध्ये अत्यंत निकडीची गरज आहे, असा त्याचा अर्थ आहे. याकोबाला माहीत नाही त्या दिशेला तो निघाला. ह्या संपूर्ण 600 किलोमीटरच्या प्रवासात काय होईल त्याला माहीत नाही. कदाचित येसाव येतो का मागे काही माहीत नाही. परंतु ज्याला आता जाणीव होऊ लागली, मी माझ्या देवाला सांगितलं पाहिजे की हे देवा तू माझ्याबरोबर राहा. आणि निकडीची गरज का वाटली? कारण त्याच्यासोबत कोणीच नव्हतं. अशा एकाकीपणाच्या त्या वैरान प्रवासामध्ये साथीला सोबतीला कोणी नसताना त्याला काय वाटत असेल हे ज्यांना असा प्रवास करावा लागला जीवनामध्ये त्यांनाच कळते. परंतु याकोब काय म्हणतो, हा माझा प्रवास असा जरी असेल, एकाकी असेल, कोणी साथीला सोबतीला नसेल, मी जगणार की मरणार,
मला माहीत नाही माझ्या देवा. एक माझी विनंती आहे तुला, मी तुला गळ घालतो, कृपा करून तू माझ्याबरोबर राहा. ही वृत्ती विश्वासणाऱ्यांमध्ये असण्याची फार गरज आहे. आपण जेव्हा प्रार्थना करतो, देवासमोर येतो, देवाशी बोलतो, देवाला आवाहन करतो, देवाला आपण आवाहनही करतो, परंतु ही आपल्यामध्ये वृत्ती आहे का की देवाने माझ्याबरोबर राहावे, भले कोणी माझ्याबरोबर असो की नसो, माझा देव परमेश्वर माझ्याबरोबर असणे गरजेचं आहे. म्हणून तर याकोब त्याच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये 7 ते 10 मध्ये म्हणतो, तुम्ही देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. जेव्हा आपण देवासमोर येतो, त्याची भक्ती आराधना करतो, प्रार्थना करतो, उपासना करतो, उपवास करतो, नवस करतो, तर त्यावेळेला देवाच्या समक्षतेला आपण आवाहन करतो का, प्रभू हे सर्व होत असताना तू माझ्याबरोबर राहा. ह्याची फार आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट आहे, तो म्हणतो की जी वाट मी निवडली आहे, त्याच्या जी माझी वाटचाल आहे, माझं संरक्षण तू कर. जेव्हा एकटा हा निघाला याकोब आणि त्याचा खडतर जीवन प्रवास बघितला आणि त्याचं आयुष्य बघितलं, तर हा एवढा सर्वसाधारण लेचापेचा मनुष्य नव्हता. हा चांगला भक्कम आणि चांगला शारीरिकदृष्ट्या सक्षम मनुष्य असावा. परंतु आता परिस्थिती अशी आली आहे की कोणच ठाऊक कोठून काय होईल, शाश्वती नाही, प्रवासात काय घडेल माहीत नाही. त्यावेळेला त्याला ह्याची जाणीव झाली की आता माझ्याबरोबर माझी आई नाही जी माझ्यावर जीवापाड प्रेम करते, माझे पिता नाहीत, आता मला सोबतीला कोणी नाही, आता मी काय करू. मला एकच आधार आहे, माझं संरक्षण एकच करणारा आहे, तो म्हणजे जो देव मला भेटला, तोच माझ्याबरोबर असला तर माझी वाट मी क्रमण करीन आणि मी कदाचित पुन्हा येईन. देव संरक्षण करणारा परमेश्वर देव आहे. आणि म्हणून स्तोत्र 23 मध्ये म्हटलेलं आहे ना की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. मेंढराळा इतकी शाश्वती आहे, जर मेंढपाळ माझ्याबरोबर आहे मला काय पाहिजे. ही प्रवृत्ती विश्वासणाऱ्यांना असण्याची गरज आहे. तिसरी नवसाची जी गोष्ट आहे ती सांगतो, म्हणजे जर तुम्हाला या प्रवासामध्ये खावयास अन्न व ल्यावयास वस्त्र देशील. शारीरिक गरजा ह्या मूलभूत गरजा आहेत आणि आपल्याला माहीत आहे पवित्र शास्त्रामध्ये अगदी प्रारंभापासून देवाने माणसाला घडण्या अगोदर या सृष्टीमध्ये अशी रचना केली, त्याला जे आवश्यक आहे ते सर्व त्याने पहिले निर्माण केलं आणि नंतर मनुष्याची निर्मिती केली. याचा अर्थ एवढा आहे, देवाला माणसाची चिंता आहे. मग तो कोण आहे हे महत्त्वाचं नाही, जी त्याची निर्मिती आहे त्यामध्ये मनुष्यच केवळ नाही तर संपूर्ण सृष्टीसुद्धा आहे. त्याच्यामध्ये प्राणी पक्षी आहेत, नद्या नाले डोंगर पर्वत आहेत, हे आकाश आहे, नवमंडळ, ही सर्व त्याची निर्मिती आहे. देवाला त्याच्या निर्मितीची चिंता आहे आणि देवाने त्या निर्मितीला एक कवच प्रत्येक ठिकाणी घातलेलं आहे. मनुष्याला विशेषतः अन्न आणि वस्त्राची गरज लागली. याकोबाला हे ठाऊक होतं की मला अन्न जगण्यासाठी आणि वस्त्र शरीराच्या रक्षणासाठी आवश्यक आहे. येशू ख्रिस्ताची परीक्षा होत असताना मत्ती 4:4 मध्ये येशू ख्रिस्त परीक्षक जो आहे त्याला उत्तर देताना काय म्हणतो, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. भाकर पुरेशी नाही असा त्याचा अर्थ आहे, आवश्यक आहे, पुरेशी नाही. शेवटी मनुष्याचा वाचवणारा परमेश्वरच आहे, तोच त्राता आहे. 6व्या अध्यायामध्ये 33 वचनाच्या अगोदर तो अनेक गोष्टी सांगतो शरीराबद्दल. तो गवताचं फुलांचं उदाहरण देतो, शल्मोनाचं उदाहरण देतो आणि तो काय म्हणतो, तुम्ही सर्वप्रथम त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील.
देवाला माणसाची चिंता आहे, परंतु माणसाने देवाला मागितलं पाहिजे, देवावर अवलंबून राहायला शिकायला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. याकोब आता अवलंबून राहायला शिकला. तिसरी गोष्ट आहे, चौथी गोष्ट आहे वचन 21 मध्ये तो म्हणतो, मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईल, तर परमेश्वर माझा देव होईल. केवळ प्रवास करतच राहायचा नाही आहे मला, याकोब असं म्हणतं, देवा मला परत यायची इच्छा आहे, माझ्या बापाच्या घरी परत यायची इच्छा आहे, तू मला घेऊन ये, तू मला आण बापा, माझी फार इच्छा आहे माझ्या पित्याला मी परत एकदा दाखवावं की मी बदललेलं आहे, माझं जीवन बदललेलं आहे. तुम्हाला ठाऊक असेल पुढे देव त्याचं नाव 2 वेळेला बदलतो. तुम्हाला उत्पत्ती 32 आणि 35 मध्ये वाचायला मिळेल. याकोबाला 2 वेळेला देव सांगतो, आता यापुढे तुला याकोब नव्हे तर इस्राയേल म्हणतील, आणि इस्राയേल म्हणजे देवाचा राजकुमार म्हणतील. हे परिवर्तनाचे अनुभव कष्टासह जेव्हा याकोबाच्या पदरी पडत गेले, त्याच्या मनामध्ये जो प्रारंभिक विचार होता परतण्याचा, तो जास्त फुलत गेला, आणि जेव्हा त्याचं जीवन बदलत गेलं, आशीर्वादित होत गेलं, तितकं त्याला खात्री होत गेली की देव मला परत नाही. का परत नाही? तर माझ्या बापाला, माझ्या भावाला, फसवणाऱ्या भावाला ज्याला मी फसवलं आहे, त्याला, माझ्या आईला, माझ्या त्या शेजाऱ्या पाजारांना दिसायला पाहिजे याकोब बदललेला आहे. आता याकोब राहिलेला नाही, तो इस्राയേल झालेला आहे. आणि तुम्हाला जर पुढे नीट वाचायला पाहिजे तर बघा, ते एसावाशी त्याचं जे नेहमीचं भांडण होतं, त्याचा शेवट समेटामध्ये होतो. एसाव मान्य करून समेट स्वीकारतो. कशामुळे? याकोबाचं जीवन बदलून आशीर्वादित होण्यासाठी देवाने त्याची निवड केली आहे. हे एसावाला सुद्धा कळलं होतं. एसाव तर फार मोठा राजा झालेला होता आणि त्याच्याकडे स्वतःचं सैन्य होतं. तो याकोबाला सहज नष्ट करू शकला असता. परंतु बघा, देवाने याकोबाच्या बाबतीमध्ये दया निर्माण केली आणि याकोब वाचला आणि पितृगृही आला. पनियलमधून शेखेमाला जेव्हा परत आला, उत्पत्ती 33 मध्ये आपण वाचतो, त्याची आणि देवदूताची झोंबी झाली, त्याने आशीर्वाद मिळवला, लंगडे पण आलं. आश्चर्यकारक ही गोष्ट आहे. आशीर्वाद मिळवला, लंगडा झाला. माहीत नाही हे रहस्य काय आहे, परंतु बऱ्याचदा हे समजण्याची आवश्यकता ही आहे. जेव्हा आपण देवाकडे मागतो, देवाशी झोंबी घेतो, साकडं घालतो, प्राप्त करतो, दुसरी बाजू त्याची कदाचित ही पण आहे याकोबासारखी, की कदाचित आपलं लंगडेपण आपल्याला स्वीकारून आपल्याला देवाच्या राज्यासाठी जगावं लागेल. 2 वेळा याकोबाला देव म्हणतो, तुला याकोब नाही इस्रायल म्हणते. तो परत आला बेथेली. देव त्याला म्हणतो, तू आता जा, माझी तू जेथे नवस केलेली प्रार्थना होते ती फेड. आणि तो पितृगृही नम्रपणे आल्यावर वेदी बांधतो बेथेलमध्ये. त्याला नाव देतो एल बेथेल. त्याचा अर्थ असा आहे, ह्या बेथेलचा देव आता माझ्या घराण्याचा पण देव आहे. पूर्वी फक्त घराचा देव होता. आता याकोब परतल्यावर म्हणतो, आता माझा नाही, आता माझ्या सर्व घराण्याचा हा देव झालाय. कशामुळे? 2 गोष्टी. मी प्रार्थना करून नवस केली, देवाने मला आशीर्वादित केलं. मी जेव्हा आशीर्वादित झालो तेव्हा मी परत आलो आणि जे मी त्यांना सांगितलं त्याची फेड केली. उदाहरणार्थ वचन 22, हा धोंडा स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे, देवाचं घर होईल आणि मग तुला मी अवघा जे देशील त्याचा 10% पण देईल. आता हा विषय वेगळा आहे, परंतु देवाचा उपकार स्मरण करण्याची संधी याकोबाने गमावली नाही. जेव्हा आपण ठरवून केलेली प्रार्थना करतो, नवसाची प्रार्थना करतो, देव आपल्याला आशीर्वादित करतो. आणि जेव्हा देव आशीर्वादित करतो तर काही कष्टसुद्धा आपल्या वाटेला येतात. त्यावेळेला आपला सर्व प्रपंच सांभाळून सांसारिक आव्हानात तोंड देत पुढे जेव्हा जातो, तर आपण जेव्हा माघारी आपल्या विसावायच्या जागी परत येतो, देव आपल्याला जेव्हा घेऊन येतो,
देव आपल्यासोबत राहतो, देव आपलं रक्षण करतो, देव आपल्या पोटाला अन्न, शरीराला वस्त्र जेव्हा देतो आणि पितृगृही विसाव्याला जेव्हा आणतो, आपलं हे कर्तव्य आहे. आपण केलेला करार पूर्ण केला पाहिजे. मी आवाहन करू इच्छितो या ठिकाणी, आपण प्रार्थना करणारे विश्वासणारे आहात, विश्वास ठेवणारे लोक आहात. आपण देवाला कधी वचनं पण दिलेली असतील, नवस केलेला असेल, त्यापेक्षा जास्त म्हणजे तुम्ही जरा असं म्हणता, आपण जरा असं म्हणतो, हा देव प्रार्थना ऐकणारा, उत्तर देणारा देव आहे. तर हा देव तुमचाच नव्हे, तुमच्या लेकरा बाळांचा, तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या परिवाराचा, तुमच्या मित्रमंडळीचा झाला का? ह्या देवाला ती अपेक्षा आहे की ज्यांना मी आशीर्वादित केलेलं आहे ते इतरांसाठी आशीर्वादित होण्यासाठी त्याचं कारण बनते. आज आपण कसे आहात, कोठे आहात हा महत्त्वाचा प्रश्न नाही. आपल्या प्रवासामध्ये जोखीमपूर्ण जीवन जगत असताना देव म्हणतो, मी तुला अंतर देणार नाही. पण खडतर प्रवास आहे, लंगडे पण आहे, सोबत आशीर्वाद आहे. अशा वेळेला याकोबाने बहाणा केला नाही. तो म्हणाला, नाही मी फेडतो. 30 वर्ष लागली परत यायला. याकोबाने देवाचा नवस फेडला. हा जो दगड आहे, या दगडाचा इतिहास फार मनोरंजक आहे. थोडक्यात असा की ब्रिटनच्या किंवा त्या युरोपच्या राजांचा जेव्हा राज्याभिषेक होतो त्यावेळेला राजासनाखाली हा याकोबाचा दगड ठेवला जातो आणि मग राजाचा राज्याभिषेक केला जातो. आजही हा दगड अस्तित्वात आहे, ठेवण्यात आलेला आहे. त्याला सांभाळून रक्षण करून ब्रिटनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता. एक छोटासा दगड आज स्मरणाचा स्तंभ, राजांच्यासाठी सन्मानाचा स्तंभ झालेला आहे. दगड राहिलेला नाही, स्मारक स्तंभ झालेला आहे. जीवनामध्ये छोटीशी गोष्ट कठीण असली तरी देव जेव्हा तिचं रूपांतर आशीर्वादामध्ये करतो तर तो इतरांसाठी पण त्याला आशीर्वादित करतो. काय तुमचा देव परमेश्वर तुमच्या कुटुंबाचा पण झाला आहे, तुमच्या घराचं पण झालं आहे. चला त्याला म्हणूया, हे देवा तू माझाच नाही, आमच्या सगळ्यांचा तू परमेश्वर पण. कारण आमचं घर तुझं घर आहे. तू पिता आहेस, तू प्रमुख आहेस, तू आमची काळजी घे. देव आपल्याला सहाय्य करू. या आपण पुढे जाऊ. या आपण प्रार्थना करू. हे प्रभू, आम्ही दिसतो तुझी महिमा, तुझी आराधना करतो. ज्या रीतीने प्रभू तू याकोबाबरोबर तू बोलला त्याचप्रमाणे तू प्रभू आम्हाबरोबर तू बोल. कारण प्रभू तू राज्याभिषेक करणारा असा परमेश्वर तू महान आहेस. आणि म्हणून प्रभू या सुंदरच्या वचनाबद्दल आभार मानतो. तुझ्या दासाकरवी तू आम्हाबरोबर तू बोलला. जे प्रत्येक प्रियजन बघत आहे प्रभू योहान भक्ती ते प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे आणि त्या प्रत्येकाला देखील तू आशीर्वादित कर. ही संपूर्ण वेळ समय आम्ही तुझ्या हाती देत ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू आहे. या आपण प्रभूने शिकवली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्याला सोडतो तसेच तू आम्हाला सोड आणि आम्हाला स्पर्श करू नकोस तर आम्हाला सरळ सोड. कारण की राज्य सामर्थ्याने बरोबर हे सर्व काळ तुझेच आहे. रेव्हरंड अनुपवी पाळक सगळे आशीर्वाद देतील. आणि आता देवबापाची प्रेमी, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता ऑनलाईन वचन ऐकणारे व पाहणारे सर्व प्रियजन, एसी चर्च नंदुरबार व त्याशी संलग्न असणाऱ्या सर्व प्रिय मंडळ्या यासोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताची समक्षता आपल्याबरोबर सदैव असते
त्या महान प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येकाला प्रेमी सलाम. मे गॉड ब्लेस यू अँड थँक यू व्हेरी मच.